यवतमाळ जिल्ह्यातल्या नेर नगरपालिकेत नेरमध्ये आपण बघतोय की सुनीता जयस्वाल संभाव्य नगराध्यक्षा, शिंदे सेनेच्या सुनीता जयस्वाल संभाव्य नगराध्यक्षा। सत्ता कुणाची येते ते पाहूया प्राची। सत्ता कुणाची येऊ शकते त्यावर नजर टाकतोय आपण। शिंदे सेनेची सत्ता येण्याची शक्यता आहे, कारण शिंदे सेनेचे 8 ते 11 नगरसेवक या ठिकाणी निवडून येऊ शकतात। रवींद्र गभाणे आमचे प्रतिनिधी, त्यांनी या संपूर्ण राजकीय गणितांचा आढावा घेतलाय, तो देखील आपण पाहूयात। नेर नगरपालिकेमध्ये एकूण 5 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते। अतिशय चुरशीची लढत या ठिकाणी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। शिंदे सेनेकडून सुनीता जयस्वाल तर उद्धव ठाकरे गटाकडून जयश्री माकोडे आणि अजित पवार गटाकडून फरजान अगबानी, वंचितकडून रुबिना शाह तर MIM कडून अकरीन खान या उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते। विशेष म्हणजे शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार जयश्री माकोडे हे एकनिष्ठ आणि प्रामाणिक उमेदवार म्हणून निवडणुकीमध्ये संपूर्ण चर्चेला गेलेले आहे। एकसंघ शिवसेना असताना सुनीता जयस्वाल हे नेर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष राहिलेले आहे, त्यामुळे त्यांना दुसऱ्यांदा शिंदे सेनेने संधी दिलेली आहे। त्याबद्दल त्यांच्याबद्दल काहीतरी व्यापारी आणि मतदारांमध्ये एक नाराजी पाहायला मिळाली, कुठंतरी त्यांच्याबद्दल एक रोष मतदारांमध्ये पाहायला मिळाला। त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार जयश्री माकोडे या नेर नगर परिषदमध्ये नगराध्यक्षपदी निवडून येण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। संजय राठोड, साम TV न्यूज, नेर, यवतमाळ।